लोकशाही वाचवा म्हणून काळा कोट घालून सुप्रीम कोर्टामध्ये स्वतः मुख्यमंत्री उभ्या राहिल्यामुळं मित्रहो, न्यायालय म्हटलं ना की तारीख पे तारीख हे तर आलंच, आपण ते पाहती असतो. पण अलीकडं न्यायालयाच्या बाबतीत लोक उघडपणे बोलताना दिसू लागलेले आहेत. पूर्वी असं कधी घडायचं नाही. लोकशाही वाचवण्यासाठी सध्या आपल्याकडे न्यायालय हीच एकमेव आशा उरलेली आहे. पण तरी सुद्धा लोकशाही वाचवा म्हणून चक्क मुख्यमंत्र्यांनीच वकिलाचा काळा कोट घातला आणि सुप्रीम कोर्टाकडे न्यायाची मागणी केली. अशी घटना बहुधा आपल्याकडे पहिल्यांदाच घडलेली असावी. पश्चिम बंगालमधल्या विशेष घन पुनरावृत्तीच्या प्रकरणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयामध्ये एक सुनावणी झाली. या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं, कारण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वकिली कोट घालून स्वतः युक्तिवाद केला. SIR संदर्भात पश्चिम बंगालवर अन्याय केला जातोय, लोकशाही वाचवा अशा पद्धतीचा युक्तिवाद करीत ममता बॅनर्जी यांनी हात जोडून सर्वोच्च न्यायालयाकडे विनंती केली. SIR सुनावणीसाठी ममता बॅनर्जी दिल्लीत आल्या होत्या. त्या आज सकाळी लवकर सुप्रीम कोर्टात दाखल सुद्धा झाल्या, पण सुनावणीला उशीर झाला. जवळपास 2.25 तासाच्या प्रतीक्षेनंतर पश्चिम बंगाल SIR प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू झाली. ममता बॅनर्जी यांच्याकडून श्याम देवान यांनी युक्तिवादाला सुरुवात केली. त्यावेळी ममता बॅनर्जी पहिल्या रांगेमध्ये उभ्या होत्या. श्याम देवान यांनी मतदार यादी संदर्भात सविस्तर युक्तिवाद केला, पण त्यानंतर SIR प्रकरणावर ममता बॅनर्जी यांनी स्वतः युक्तिवाद केला. ममता बॅनर्जी युक्तिवाद करीत म्हणाल्या, आम्हाला न्याय मिळत नाही हो. मी एक सामान्य कुटुंबातून आलेले आहे. मी पक्षासाठी लढत नाहीये. जेव्हा वकील सुरुवातीपासून लढत असतात, मुद्दे वारंवार रेकॉर्डवर ठेवले जातात. निवडणूक आयोगाला 6 पत्र लिहिली गेली आहेत, एकाचंही उत्तर मिळालेलं नाही. मागच्या दारानं कुठंतरी न्याय अडकला आहे असं वाटणं स्वाभाविक आहे. मला 5 मिनिटं द्या. यावर सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, आम्हाला कुठली अडचण नाहीये, आम्ही तुम्हाला 15 मिनिटं देऊ, पण आधी आमचं ऐका. प्रत्येक समस्येचं निराकरण असतं. आम्ही या समस्येवर देखील उपाय शोधू. तुमचे राज्य सरकार इथं आहे, तुमचा पक्ष देखील इथं आहे, तुमच्याकडे देशातील सर्वात ज्येष्ठ वकील उपस्थित आहेत. तुम्ही उपस्थित केलेल्या चिंता आम्ही मान्य केलेल्या आहेत, त्या रेकॉर्डवर आहेत. पण प्रत्येक समस्येचं निराकरण असतं. त्यानंतर वकिलांनी वाद घालायला सुरुवात केली आणि मग यावेळेला ममता बॅनर्जी म्हणाल्या, मला बोलू द्या, आधी माझं बोलणं संपवा. मला काही फोटो शेअर करायचे आहेत, जे बंगाली वर्तमानपत्राला प्रकाशित केलेले आहेत. आम्हाला समस्येवर तोडगा हवा आहे, आम्ही आमची जबाबदारी टाळणार नाही. यावेळेला न्यायालयानं सुद्धा सकारात्मकता दाखवली. ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केलेला मुद्दा खरा आहे आणि त्यावर आम्ही सहमती आहोत. भाषेतील अडथळे किंवा नावांच्या जुळणाऱ्या स्पेलिंगमुळे मतदार यादीतून कोणालाही वगळावं असं आम्हालाही वाटत नाही. काही मुली लग्नानंतर त्यांच्या सासरी घरी गेलेल्या आहेत, परंतु त्यांची नावं मतदार यादीमध्ये समाविष्ट केलेली नाहीत. निवडणूक आयोग तुमच्या आदेशांचं उल्लंघन करीत आहे. अनेक BLO मरण पावलेले आहेत. बंगालला लक्ष केलं जात आहे, मग आसाम का नाही असा प्रश्न नंतर ममता बॅनर्जी यांनी विचारला. त्यानंतर सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, मॅडम ममता बॅनर्जी, तुमच्या श्याम देवान या वकिलाच्या क्षमतेबद्दल शंका नाही. तुम्ही खूप चांगला वकील निवडलेला आहे. त्यांना युक्तिवाद करू द्या. आम्ही सोमवारी खटल्याची सुनावणी करू. त्यानंतर ममता बॅनर्जी हात जोडून म्हणाल्या, लोकशाही वाचवा हो. ममता बॅनर्जी यांच्या याचिकेवर आता नोटीस जारी केली गेली आहे. आता सोमवारी सुनावणी सुद्धा आहे. लोकशाही वाचवा म्हणून काळा कोट घालून सुप्रीम कोर्टामध्ये स्वतः मुख्यमंत्री उभ्या राहिल्यामुळं हा विषय चर्चेचा नक्कीच बनला. असं चित्र भारतानं तरी बहुतेक पहिल्यांदा पाहिलं असावं. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.